मानतात ते तुमच्यावर हवी. माझा विषय सोड, विकास हा विषय काय आहे तुमच्या जिल्ह्याचा? आम्हाला तर काय. मात्र तुम्हाला फुलारी आणि शिंदे माहीत असतील जिल्हा परिषदेचे, त्यांचं काय झालं आणि कुणामुळे झालं हे एकदा तपासून पहा जर माहीत नसेल तर. माझं पुन्हा एकदा जिल्हाधिकारी आणि सीओ यांना आव्हान आहे, संगीता देवी पाटील यांची चौकशी लावा. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कुठे कुठे बीड जिल्ह्यातला भ्रष्टाचाराचा निधी गिळंकृत करून कुठे ओकलायत, कुठल्या महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या MIDC मध्ये कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही ओकलायत, हे मराठी महाराष्ट्र बाहेर काढणार आहे. नमस्कार दर्शको, मराठी महाराष्ट्रामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. उमेद अभियानाचा जो काही भ्रष्टाचार झाला आणि त्या भ्रष्टाचारानंतर 8 जणांना घरचा रस्ता दाखवण्यात आला. 4 महिन्यांपासून तिथल्या उमेदच्या प्रभाग सखी, काम करणाऱ्या तिथले अध्यक्ष, तिथले उपाध्यक्ष, सचिव ज्यांच्या बोगस सह्या केल्या होत्या त्यांनी सगळ्यांनी मिळून तक्रारी केल्या आणि हे सगळं प्रकरण लावून धरलं. त्यांच्यासाठी मराठी महाराष्ट्रानं एक सामाजिक जबाबदारी म्हणून, एक पत्रकारिता म्हणून आणि भ्रष्टाचार मुक्त अभियान म्हणून मराठी महाराष्ट्रानं मुख्य भूमिका निभावली. त्याला 70% यश आलेलं आहे. 30% बाकी आहे. 30% काय बाकी आहे? त्या 8 जणांना निलंबित केलं आहे खरं, मात्र त्यांनी जो भ्रष्टाचार केला तो भ्रष्टाचार आणि ती भ्रष्टाचाराची रक्कम कधी वसूल करणार हा प्रश्न आहे. मी त्या दिवशी मुख्य अधिकारी जतीन रहमान यांना फोन करून विचारलं की पुढे कारवाईचं काय झालं आहे. त्यांनी असं म्हटलं, मल्टिपल लोक आहेत, कारवाई करण्यासाठी वेळ लागणार आहे आणि त्यांच्याकडून वसुली करण्यासाठी त्यांना नोटिसा बजावल्यात. आता कशी कारवाई होते, कशी वसुली केली जाणार आहे हा प्रश्न आहेच, मात्र त्यापेक्षा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे की करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झालेला असताना चौकशी समितीमधून फक्त 20 लाख रुपये भ्रष्टाचार झाला असल्याचं सांगितलं गेलं आहे. तो चौकशीचा अहवाल तक्रारदार महिलांना दिला जात नाही. काय अहवालामध्ये लिहिलं आहे हे कळलं पाहिजे. जी तक्रार केली होती, पुराव्यासहित तक्रार केली होती, महिलांनी तक्रार केली होती, भ्रष्टाचार त्यांच्या तोंडपाठ आहे आणि 20 लाखांवर, काही कोटींची रक्कम आहे, ती केवळ 20 लाखांवर येऊन कशी काय ठेपली. त्यामुळे अहवालामध्ये नेमके काय तफावत आहे, दोष आहे हे त्यांना पाहायचं होतं. मात्र जतीन रहमान त्यांना अहवाल देत नाहीत, संगीता देवी पाटील यांच्याकडे पाठवतात. आता संगीता देवी पाटील ह्या किती स्वच्छ आहेत हेच मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. हा भ्रष्टाचार कोट्यवधी रुपयांचा आहे. या एकट्या शिरूरमध्ये जवळजवळ 70 प्रभाग संघ आहेत, गट आहेत आणि त्या गटांना कोणाला 5 लाख, कोणाला 2 लाख असं कर्ज देण्यात आलेलं आहे. त्यांचा मानधन निधी वेगळा, मात्र गटांना निधी दिलेला आहे तो वेगळा आहे. साधारणतः 70 गटांपैकी जवळजवळ अर्ध्याधिक गट हे ऑनलाईन नाही आहेत, तरीही त्या गटांना चेकद्वारे पेमेंट देण्यात आलेलं आहे, निधी देण्यात आलेला आहे. आता ते चेकद्वारे पेमेंट दिलंय खरं, मात्र ते गट आता ऑनलाईन नसल्यामुळं तो पैसा दिलाय कसा, हे कसं पाहायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि तो भ्रष्टाचार नेमका कोणी केलाय हे कसं पाहायचं. आता कागदोपत्री या सगळ्या गोष्टी आहेत, मात्र त्यासाठी संबंधित विभागाच्या तालुका स्तरावरील, जिल्हा स्तरावरील लोकांची इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. संगीता देवी पाटील यांच्या अखत्यारीत हा विषय आहे आणि मी सुरुवातीपासून म्हणत आलेलो आहे की संगीता देवी पाटील या प्रकरणामध्ये, या भ्रष्टाचारामध्ये का दोषी नाही आहेत हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण त्यांच्याच विभागामध्ये हा प्रकार झालेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे आणि महिलांनी सर्वात पहिल्यांदा त्यांच्याकडेच तक्रार केली होती आणि तक्रारीचं कुठलंही म्हणणं ऐकून न घेता त्या महिलांना झिडकारून, अपमानित करून त्यांनी पाठवलं होतं. आणि म्हणून संगीता देवी दोषी नाही आहेत का हा प्रश्न मी आजही विचारतोय. संगीता देवींनी काय दिवे लावलेत हे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मी सांगणार आहे. माझा सीओना प्रश्न आहे, वसुली कधी करणार आहात आणि त्या लोकांवर कधी गुन्हे दाखल करणार आहात ज्यांनी भ्रष्टाचार केलाय. खरं तर सगळ्यात दुर्दैवी आणि धक्कादायक ही गोष्ट आहे, ज्या 8 जणांना निलंबित केलं, ज्यांच्याकडे काही जबाबदाऱ्या आहेत, ज्यांच्याकडे काही तिजोरीच्या, त्यांच्याकडे काही ऑफिसच्या चाव्या आहेत, त्या अजून त्यांनी दिल्या नसल्याचं सांगितलं जात आहे. ही गोष्टी खरी आहे का? आणि खरी असेल तर यापेक्षा वेगळी धक्कादायक गोष्ट काय आहे? ज्यांना कार्यमुक्त करण्यात आलेलं आहे त्यांच्याकडून ऑफिसच्या चाव्या यांना का दिल्या जात नाहीत, सुपूर्द का केल्या जात नाहीत? त्यांचा एवढा कुठला दबाव आहे, काय पगडा चालतो त्यांचा? आणि हा प्रश्न मी सीओना विचारतोय. येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडून कधी ते कागदोपत्राचे जे काही चाव्या आहेत त्या मिळतील हा प्रश्न आहे. संगीता देवी पाटील यामध्ये दोषी का नाही आहेत असा प्रश्न वारंवार विचारावा लागतो.
एक ऑडिओ क्लिप आहे माझ्याकडं संगीता देवी पाटील यांची. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबद्दल अपशब्द वापरलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा कधी सीओ बाहेर सुट्टीवर जातात तेव्हा माझ्याकडे चार्ज दिला पाहिजे. आता याच्या अगोदर सीओंकडे 2 वेळा सीओंचा चार्ज त्यांच्याकडे दिलेला आहे आणि त्या काळामध्ये त्यांनी काय काय केलेलं आहे ही येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला सगळ्यांना सांगेल. एक ऑडिओ क्लिप आहे, तुम्हाला ती वाजवून दाखवतो. संगीता देवी पाटील स्वतःला काय समजतात हा प्रश्न आहे. मी सुरुवातीपासून सांगत होतो आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी कशा केल्या आहेत हे सुद्धा तुम्हाला मी आता दाखवून देतोय. काय म्हणतात संगीता देवी ऐका. आणि कोणी भरवलं तरी हे माझं यशच आहे. म्हणजे त्यांना आपण झेपत नाही, ते कंट्रोल करू शकत नाही म्हणून तुम्ही विरोध करायचं. आम्हाला रजा द्यायचं मी तुमचं, त्यांच्या ह्यांना स्वतःला रजा लागतात. लायकीला तुमचा बीडचं दुर्दैवच आहे. असेच लोक आणतात ते तुमच्यावर हवी. माझा विषय सोड, विकास हा विषय काय आहे तुमच्या जिल्ह्यात? पण आम्हाला तर काय माझे काही इतकं सोपं नाही मला डीला. ऐकल्यात तुम्ही? तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ऐकून कसं वाटलं असेल? सीओ आणि कलेक्टर हे मला टफ समजतात आणि म्हणून माझ्याकडे काहीतरी आहे. मी दोघांपेक्षा माझी ते पर्सनली घेतात. मला दोघं जण IAS IPS अधिकारी मला पर्सनल घेतात आणि म्हणून माझ्याकडे काहीतरी आहे कॅलिबर, असं संगीता देवींचं म्हणणं आहे. माझ्याकडे चार्ज द्यायला हवा होता, मला ते पर्सनली घेतात याचा अर्थ माझ्याकडे कॅपेबल आहे, काहीतरी कॅलिबर आहे आणि मला ते घाबरतात. म्हणजे असो, इथले लोक अशाच प्रकारचे अकार्यक्षम आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि बीड जिल्हा म्हणून मागे आहे. तुम्हालाही अशीच लोक लागतात, असे काही लायकी नसलेली लोक लागतात. म्हणजे सीओ आणि कलेक्टरांची ही लायकी काढणाऱ्या ह्या संगीता देवी पाटील काय म्हणतात? लायकी नसलेली लोक बीडमध्ये असल्यामुळे बीडचा विकास नाहीये, बीडचे असेच हाल होत राहणार आहेत. तुम्ही काय केलं माहिती आहे का? संगीता देवी पाटील, तुम्ही बीडच्या विकासाबद्दल बोलत आहात. मला तुम्हाला आवर्जून पुराव्यानिशी सांगायचं आहे आणि बीड जिल्ह्याला सांगायचं आहे की संगीता देवी पाटील कसं बीडला सुधरवतायत. ही तर सुरुवात आहे. संगीता देवी पाटील बीड जिल्ह्यातल्या कार्यालयातील शासनाचा निधी भ्रष्टाचारित करून आपल्या खिशात घालून इकडे संभाजीनगरच्या MIDC मध्ये घालतायत. मी संभाजीनगरच्या MIDCच्या लगत असलेल्या 5 एकर जमिनीपासून आलो. कोट्यवधी रुपयाची जमीन संगीता देवी पाटीलने घेतली आहे. स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळत असेल. ही करोडो रुपये किमतीची जमीन आहे. संगीता देवी पाटील आणि त्यांच्या नावावर सातबारा सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो. संगीता देवी पाटील यांच्या नावाचा हा सातबारा आहे. संगीता गोविंदराव पाटील आणि राहुल राजेंद्र वाघ सामायिक क्षेत्र आहे. जवळजवळ 4-4.5 एकर क्षेत्र आहे. तिथंच आणखी या संगीता देवींचं 35 एकर क्षेत्र आहे अशी माहिती प्राथमिक मिळाली आहे. आता त्याचे माझ्याकडे पुरावे नाहीत. येणाऱ्या काळामध्ये ते पुरावे जर मिळाले, ती माहिती जर खरी असेल तर तुमच्यापर्यंत मी पोहोचवेल. मात्र तुम्ही एकीकडं जिल्ह्याच्या विकासाचा गप्पा मारणार आणि जिल्ह्यातला निधी आपल्या घशात गिळंकृत करून इकडं संभाजीनगरच्या परिसरामध्ये ओकणार. यामुळे बीडचा विकास होणार आहे का? हा बीडचा विकास आहे का? तुम्हाला खरीच बीडची तळमळ आहे का संगीता देवी पाटील? आणि तिथल्या कॅलिबर असलेल्या लोकांना तुम्ही नावं ठेवणार आहात. तुमच्याकडे का चार्ज दिला नाही? सीओनचा चार्ज दिला नाही. याच्या अगोदर 2 वेळा तुमच्याकडे चार्ज दिला होता आणि तुम्ही नेमकं काय केलेलं आहे त्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं असेल. ते का बरं तुमच्याकडे चार्ज देतील? तुम्ही चार्ज दिल्यानंतर कसे दिवे लावतात हे त्यांना माहित आहे आणि कशाला तुम्हाला चार्ज देतील? मध्यंतरीच्या काळामध्ये त्या जाधवांकडं जितीन रहमान यांनी सीओनी चार्ज त्यांच्याकडे दिला, ह्यांच्याकडे द्यायला हवा होता.
म्हणजे तुम्ही कामाच्या वेळेला सुट्ट्या रजा मारत जाल. उमेद अभियानाची चौकशी सुरू होती त्यावेळेसच्या किती रजा आहेत तुमच्या? कुठे होतात तुम्ही? तुम्हाला रजा देण्यासाठी सीओचा चार्ज द्यायचा का, की काळा बाजार करण्यासाठी सीओचा चार्ज द्यायचा, हा प्रश्न आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कुठे कुठे बीड जिल्ह्यातला भ्रष्टाचाराचा निधी गिळंकृत करून कुठे ओकलायत, कुठल्या महाराष्ट्रातल्या कुठल्या कुठल्या MIDC मध्ये कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये तुम्ही ओकलायत, हे मराठी महाराष्ट्र बाहेर काढणार आहे. मी तेव्हाच सांगितलं होतं, संगीता देवी पाटील मास्टर माइंड आहेत. उमेद अभियानाचा जो काही घोटाळा झाला हा फक्त शिरूर धारूरचा घोटाळा आहे. बाकी इतर तालुक्यांमधला घोटाळा तर महाघोटाळा आहे आणि तो येणाऱ्या काळामध्ये बाहेर निघेल. संगीता देवी पाटील ह्या संचालक आहेत, यांच्याच हातामध्ये सगळ्या गोष्टी आहेत. करोडो रुपयांचा भ्रष्टाचार संगीता देवी पाटील यांनी केलाय. हे सगळे पुरावे येणाऱ्या काळामध्ये मी बाहेर काढणार आहे. कुठे कुठे ह्यांनी तिथला निधी गिळंकृत करून कुठे ओकलाय, कुठं माया जमवली, हे सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील. आणि हा वाघ नेमका कोण आहे? हा वाघ छत्रपती संभाजीनगरच्या DRDA मध्ये कुठेतरी नोकरीला आहे अशी माहिती मला मिळालेली आहे. आणि त्याने कशी काय इकडे हिच्यासोबत जमीन घेतली, हा प्रश्न आहे. वाघ संगीता देवी यांचं नातं काय आहे आणि कशामुळे त्यांनी सोबत घेतली? ठीक आहे, नातं आम्हाला काही घेणं देणं नाही. तुमचं पर्सनली काही खासगीतलं नातं असेल त्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाहीये. मात्र इथं शासनाच्या तिजोरीवर डाका टाकून, दिवसा डवळ्या डाका टाकून करोडो रुपयांची जमीन इकडं कशी काय घेता, हा प्रश्न आहे. आणि तुम्ही इकडं शेंद्रा MIDC मध्ये काय नेमकं केलेलं आहे हे येणाऱ्या काळामध्ये मराठी महाराष्ट्रभर पुराव्यानिशी बाहेर काढलं जाईल. माझी विनंती आहे कलेक्टर, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन सर यांना आणि CO यांना, संगीता देवी पाटील यांची चौकशी लावा. शेवटी संगीता देवी काय म्हणतात, माझी DE कुणी लावू शकत नाहीत, कार्यालयीन चौकशी माझी कुणी लावू शकत नाहीत. तुम्ही वाघ आहेत. कोण तुम्हाला पाठबळ पुरवतंय? तो धुमाळे. त्याचेही येणाऱ्या काळामध्ये काय काय पुरावे आहेत आणि काय कांड आहेत हे मराठी महाराष्ट्र बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला माहित आहे, राज्याच्या मुंबई ऑफिसमध्ये बसणारा एक माणूस आपला साथीदार आहे आणि तिथून आपली सगळी सूत्र हलतात, तिथून आपले सगळे लोक पॅचअप करतात. मात्र तुम्हाला फुलारी आणि शिंदे माहीत असतील जिल्हा परिषदेचे, त्यांचं काय झालं आणि कुणामुळे झालं हे एकदा तपासून पहा जर माहीत नसेल तर. या रिपोर्टमध्ये इथेच थांबतोय. माझं पुन्हा एकदा जिल्हाधिकारी आणि CO यांना आवाहन आहे, संगीता देवी पाटील यांची चौकशी लावा आणि संगीता देवी पाटील यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी प्रयत्नशील राहा. तरच बीड जिल्हा भ्रष्टाचार मुक्त होईल. असे अधिकारी, हे असे भ्रष्टाचारी अधिकारी हे बाहेर काढल्याशिवाय बीड भ्रष्टाचार मुक्त होणार नाही. आणि संगीता देवी पाटील म्हणतात ना, बीड जिल्ह्याचं असंच होत राहणार आहे. तुमच्यासारख्या भ्रष्टाचारी लोकांमुळं बीड जिल्ह्याचं वाटोळं झालंय. येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी पुराव्यानिशी बाहेर काढल्या जातील. खूप खूप धन्यवाद.